श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. आज मी तुम्हाला शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाबद्दल माहिती सांगणार आहे. आता तुम्हाला वाटेल शिवलीलामृत म्हणजे काय? तर शिवलीलामृत हा मराठीतील अत्यंत लोकप्रिय भक्तिग्रंथ आहे. यामध्ये भगवान शिवांच्या विविध लीला आणि भक्तांचे अनुभव, धर्मोपदेश वर्णन केलेले आहे. या पवित्र ग्रंथांमधून आपल्याला श्रद्धा, संयम आणि सदाचार यांचा संदेश यातून मिळतो. या ग्रंथाचे पठण हे सोमवारी करायचे असते. आता तुम्हाला वाटेल सोमवारीच का करायचे आहे? कारण सोमवार हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, जप, अभिषेक आणि शिवलीलामृत पठण केल्याने मन अधिक प्रसन्न व भक्तिमय होऊन जाते. आपल्या धार्मिक परंपरेनुसार सोमवार हा शिवपूजेसाठी विशेष मानला जातो. सोम म्हणजे चंद्र. भगवान शिवांनी आपल्या जटांवर चंद्र धारण केला आहे, म्हणून सोमवार हा शिवभक्तीसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, जप, रुद्राभिषेक आणि शिवलीलामृत पठण करण्याची प्रथा आहे. भगवान शिवांना भक्त प्रेमाने भोळेनाथ देखील म्हणतात, कारण ते भक्तांच्या भावनेवर अधिक प्रसन्न होतात. भगवान शिव हे वैराग्य, करुणा, क्षमा आणि समतेचे प्रतीक आहे. भगवान शिवशंकर हे श्रीमंत, गरीब, जात, पात, उच्च, नीच असा कोणताही भेदभाव करत नाहीत. शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पठण कसे करायचे आहे? तर पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे. भगवान शिवांची मनापासून पूजा करा व देवासमोर दीप लावा व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पठण सुरू करावे. हा ग्रंथ वाचताना त्या वाक्याचा पूर्ण अर्थ समजून घ्या व पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने वाचन करा. या ग्रंथामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतो. रोज सकाळची दिनचर्या शिस्तबद्ध होते. भगवान शिवशंकरांमुळे आपल्या मनातील भीती आणि चिंता कमी होण्यास मदत होते. कितीही संकटे आली तरी त्या संकटांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय लागते. आपण आपल्या कुटुंबात एकत्र बसून वाचन केल्यास आपल्या घरात धार्मिक संस्कार वाढतात. लहान मुलांमध्ये वडीलधाऱ्यांचा आदर आणि सदाचाराची भावना निर्माण होते. आपण जर एकाग्र होऊन पूर्ण श्रद्धेने शिवलीलामृताचे पठण केले तर मनाला शांती मिळते. आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात व आपल्या मनात शिवभक्ती दृढ होते. संकटांचा सामना करण्याचे मानसिक बळ मिळते व आपल्या घरात धार्मिक वातावरण निर्माण होते. कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढण्यास खूप मदत होते. राग, मत्सर, अहंकार यांसारखे दोष कमी करण्याची प्रेरणा मिळते. आत्मविश्वास, सकारात्मकता आपल्यामध्ये वाढते. त्यामुळे आपल्या सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते व आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. ग्रंथ वाचताना त्याच्या प्रत्येक अध्यायातून आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश मिळतो. भगवान शिवशंकरांची शिवभक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना नव्हे, तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवणे. या ग्रंथाच्या नियमित वाचनामुळे आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि संयम वाढण्यास मदत मिळते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप मन शांत करण्यास मदत करतो, एकाग्रता वाढवतो, भक्तीची भावना अधिक दृढ करतो. नियमित केलेल्या जपामुळे अंतर्मन अधिक स्थिर वाटू लागते. शिवभक्तांनी कोणते गुण अंगीकारले पाहिजे? तर सत्य बोलणे, कोणालाही दुःख न देणे, आपल्या आईवडिलांचा आदर करणे, गरजू लोकांची मदत करणे, व्यसनांपासून दूर राहणे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे व सर्वांशी प्रेमाने व आदराने वागणे. यामधून आपल्याला खूप सुंदर संदेश मिळतो की भगवान शिवशंकरांची शिवभक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर सत्य, दया, क्षमा आणि सेवाभावाने जीवन जगणे. शिवलीलामृताचे नियमित पठण आपल्या विचारांना सात्विक दिशा देते. भगवान शिवांची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सदाचार, भक्ती आणि निस्वार्थ कर्म करणे. भगवान शिवशंकरांना बेलपत्र कसे अर्पण करायचे याचे महत्त्व सांगते. आपल्या धार्मिक परंपरेनुसार बेलपत्रातील 3 पाने शिवाच्या
त्रिनेत्राचे किंवा त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात। स्वच्छ आणि अखंड बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा आहे व बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय असे म्हणावे। देवाला मोठे दागिने, मोठे नैवेद्य किंवा मोठे मंदिर लागत नाही, तर देवाला लागते ते निर्मळ मन, प्रेमाने भरलेले हृदय आणि श्रद्धेने ओथंबलेली शक्ती। काही प्रसिद्ध भक्तांची थोडक्यात उदाहरणे सांगते। मार्कंडेय ऋषी, ज्यांनी शिवभक्तीमुळे मृत्यूवर विजय मिळवला। दुसरे आहेत उपमन्यू, यांनी अखंड भक्ती आणि गुरुभक्तीचे उदाहरण आपल्याला सांगते। तिसरा भक्त रावण, महान शिवभक्त होता, पण अहंकारामुळे त्याचा नाश झाला। यातून भक्तीबरोबर नम्रतेचे महत्त्व समजते। शिवलीलामृत हे फक्त वाचण्याचा ग्रंथ नाही, तर तो जगण्याचा मार्ग आहे। भगवान शिव आपल्याला संकटमुक्त जीवनच देतील असे नाही, पण संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती नक्कीच देतील। म्हणून प्रत्येक सोमवारी श्रद्धेने शिवनाम घ्या, शिवलीलामृताचे पठण करा आणि आपल्या जीवनात सत्य, दया, क्षमा व सेवा या शिवतत्वाचा स्वीकार करा। हर हर महादेव। ओम नमः शिवाय। जय शिवशंकर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।